एकदा एक मुलगी एका वृद्ध व्यक्तीला भेटायला गेली आणि म्हणाली की खरं प्रेम खूप जणांच्या नशिबामध्ये नसतं, त्या गोष्टी मागे काय खरं आहे, असं का होतं? त्यावर ते वृद्ध व्यक्ती म्हणाले, तू एक काम कर, एका फुलांच्या बागेमध्ये जा आणि त्या बागेतील सगळ्यात सुंदर फुल तोडून आण. ती मुलगी तिथून निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी परत त्या व्यक्तीला भेटायला आली. ते वृद्ध व्यक्ती म्हणाले, चल मला दाखव, तू सगळ्यात सुंदर कोणतं फुल तोडून आणलंय. त्यावर ती मुलगी म्हणाली, बाबा, मी जेव्हा बागेमध्ये गेले तेव्हा मी बघितलं माझ्या चारही बाजूला खूप सगळे फुलं उमललेले होते. मी प्रत्येक फुलाला नीट बघत पुढे पुढे जात राहिले. तेव्हा माझी नजर एका खूप सुंदर फुलावर पडली. मी त्या फुलाला तोडायला त्याच्या जवळ गेले तेव्हा माझ्या मनामध्ये विचार आला की ह्या फुलापेक्षा पण खूप सुंदर आणि चांगलं फुल मला अजून थोडं पुढे गेल्यावर मिळू शकतं. म्हणून मी त्या फुलाला तिथेच सोडून पुढे निघून गेले. पण खूप पुढे जाऊन पण आणि खूप शोधून पण मला त्या फुलासारखं सुंदर फुल मिळालं नाही. म्हणून मी विचार केला की परत तेच फुल तोडून आणावं. पण जोपर्यंत मी परत आले तोपर्यंत कोणीतरी ते फुल तोडून घेऊन गेलं होतं. त्यामुळे मी कोणतंच फुल आणू शकले नाही. त्यावर ते वृद्ध व्यक्ती हसले आणि म्हणाले, हीच आहे खऱ्या प्रेमाची सत्यता. जो व्यक्ती जेव्हा आपल्या जवळ असतो, आपल्या सोबत असतो, तेव्हा आपण त्याची कदर करत नाही आणि जेव्हा आपण परत येतो तेव्हा ते आपल्या बरोबर राहत नाहीत. म्हणून खरं प्रेम खूप जणांच्या नशिबामध्ये नसतं, कारण लोक अजून चांगल्याच्या शोधात फिरत राहतात आणि शेवटी एकटे राहतात. म्हणून जे आपल्या जवळ आहेत, आपल्या सोबत आहेत, तेच खूप चांगले आहेत, त्यांची कदर करा. असं नको व्हायला की खूप चांगल्याच्या शोधामध्ये तुमच्या जवळ जे सगळ्यात चांगलं आहे ते नको जायला. बरोबर आहे ना?